तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना सांगू शकतो, की मी कृषी कल्याण YouTube चॅनल संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर सवंडकर हां, अशी सर्वांना विनंती करतो, की सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. हां. तर चला तर आपल्या मुख्य विषयाकडे येऊयात. कर्जमाफी संदर्भातला विषय खूप हा महत्त्वाचा आहे हं, आणि कर्जमाफी संदर्भात मी तुमच्या चारही प्रश्नाचं शेतकऱ्यांच्या समाधानकारक असं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. हं, हं. आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न कर्जमाफी होणार का? हां, बरोबर. बरोबर. आता कर्जमाफी होणार का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर आहे हो. बरोबर आहे. हां, कारण की 2019 पासून ते 2024 पर्यंत तुम्ही जर पाहिलं तर शेतकरी विविध मोठ्या संकटांमध्ये अडकलेला आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, कधी अवेळी पाऊस, तर 2023 मध्ये पडलेला दुष्काळ. बरोबर हां, आहे. हां. बरोबर आहे. तर या संकटामुळे महाविकास आघाडी, महायुती या दोन्ही सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा 3 लाखांपर्यंतचा मुद्दा घेतलेला होता आणि सध्या महायुतीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे. शपथविधी सध्या बाकी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा इतर मंत्रिपदं सध्या शपथ घेणं बाकी आहे, शपथविधी बाकी आहे. परंतु आता सरकार कर्जमाफी करणार. आता कशी होणार, काय होणार डिटेलमध्ये मी माहिती सांगणार आहे. आता हां. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी सांगले. दुसरा प्रश्न विचारू शकता. तर सर दुसरा प्रश्न आहे असा आहे की किती लाखापर्यंत हे कर्जमाफी होणार? तर ही कर्जमाफी 3 लाखांपर्यंत होणार आहे. अशा प्रकारचं अपडेट आहे. 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार आहे. सरसकट. तर सर तिसरा प्रश्न असा आहे की हे कर्जमाफी कधीपर्यंत होणार? हां, ही कर्जमाफी कधीपर्यंत होणार याचं मी उत्तर तुम्हाला शेवटी देतो. परंतु तत्पूर्वी हं, 2019च्या अगोदर ज्या काही 2 कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या, हं. त्याचं विश्लेषण मी 2 मिनिटात देऊ इच्छितो. कारण की हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे प्रश्न महत्त्वाचा आहे आपला. बरोबर. हो, हो. बरोबर. तर 2017 रोजी पहिली कर्जमाफी झाली. बरोबर का? हां, हां. बरोबर. 2017 रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 1.5 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. हं. परंतु त्या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली. परंतु आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमाफी थकीत आहे. आता ते 6.5 लाख शेतकरी कसे आहेत, की त्या शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या यादीमध्ये नावं आली. त्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सीएससीच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले, आपले थंब लावून किंवा ओ-टी-पी व्हेरिफिकेशननं आपले आधार प्रमाणीकरण केले आणि त्या शेतकऱ्यांच्या पावत्या सुद्धा निघाल्या आणि त्या पावतीवरती जेवढी काही शेतकऱ्यांची रक्कम माफ होणारी आहे, ती रक्कम आली. परंतु ती रक्कम आहे जी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये किंवा बँकेनं ट्रान्सफर करत न आल्यामुळे शेतकऱ्यांचं बँकेने कर्ज माफ केलं नाही. हे तर मान्य आहे तुम्हाला. हां, हां. बरोबर आहे. बरोबर. तर आता सरकारला जर कर्जमाफ करायचं असेल, तर ह्या शेतकऱ्यांची थकीत असलेली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे. आता आपण जर पाहिलं तर या सरकारनेच अगोदर सांगितलं होतं, की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ. परंतु त्यांनी काही दिली नाही. परंतु आता जर कर्जमाफीचा विषय जर आला, तर 100% या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आणि थकीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत 6.5 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी थकीत आहे. ती मात्र कर्जमाफी 100% 100% होणार आहे. कारण की ही अगोदरची घोषणा झालेली आहे, ते सरकारला करावंच लागेल. हं. आणि दुसरी कर्जमाफी योजना 2019 तुम्हाला माहितीच आहे, की 2019ला महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफीची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. त्या पद्धतीने 91% शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आणि उर्वरित 9% शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित आहेत. आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत वंचित असलेल्या 9% शेतकऱ्यांचं 864 कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही थकीत आहे. मग हे थकीत असलेले पैसे सरकारला द्यावे लागणार आणि ही 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी अगोदरची म्हणजेच 2019च्या अगोदरची कर्जमाफी बाकी आहे, ती मग सरकारला द्यावी लागणार. आणि दुसरा जर विषय झाला तर याच याच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जे नियमित कर्जदार शेतकरी असतील त्यांना ₹50,000 प्रोत्साहनपर अनुदान जवळपास 364 कोटी रुपये काहीतरी बाकी आहे. ते सुद्धा सरकारला द्यावं लागणार आहे. आणि आता हे झालं 2019च्या अगोदरच्या कर्जमाफीचा डेटा बरोबर. हां, हां. बरोबर आहे. पण आता शेतकरी विचार करतील, की बाबा आमचं 2019चं कर्ज आहे, 2021, 20, 22, 23 कसं या वर्षातलं कर्ज मग आमचं माफ होईल का?
हं, हं. आता सरकारने शेतकऱ्यांच्या निवडणुकीला समोर जाण्याकरता हा मुद्दा घेतला, की आम्ही सरसकट 3 लाखांपर्यंत कर्जमाफी करणार. मग आता ही कर्जमाफी कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची होणार? नवीन बरं का, ह्या अगोदरच्या 2 योजना सोडून, बरोबर. हां, बरोबर आहे. तर 2019 ते 2024 या मधल्या 5 वर्षातल्या कालखंडामधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते. याच्यामध्ये 2019 नंतर 2019, 20, 2021, 2022, 2023 आणि आता 2024. हां, हां. परंतु या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जे शेतकरी थकीत असतील, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार. जे शेतकरी रेग्युलर कर्जदार असतील किंवा नियमित परतफेड करणारे शेतकरी असतील, त्या शेतकऱ्यांना जे काही सरकार प्रोत्साहनपर अनुदान 50,000, 70,000 किंवा 25,000 जे काही ठरवेल, तर ते प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना भेटणार. परंतु थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे, की सरकारने 2 घोषणा देवेंद्र फडणवीसांनी 2 घोषणा केल्या होत्या. हां, हां. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एक केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं 3 लाखांपर्यंत सरसकट करणार आणि देवेंद्र फडणवीसांनी 7/12 कोरा करणार असं सांगितलं होतं. हां, म्हणजे बरोबर 7/12 आहे. कोरा करणार याचा अर्थ, की तुमचं कितीही असू दे, 2 लाख, 10 लाख, 20 लाख शेतकऱ्यांचं किती कर्ज हां, असू द्या, ते माफ होणार. हां. परंतु एवढं कर्ज माफ होणंही शक्य नाही. सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा पण तेवढा असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचे संकेत मला तरी वाटतंय आहेत आणि होऊ शकते. हां. त्यामुळे 3 लाखांपर्यंत कर्जमाफी जर सरकारला राज्यामध्ये जर करायची असेल, तर एकूण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता 70,000 कोटी रुपयाची आवश्यकता आहे, बरोबर. हो, बरोबर आहे. आणि तुमचा प्रश्न पुढचा किती लाखांपर्यंत होणार? हे तर तुम्हाला मी स्पष्ट याच्यामध्ये सांगले, की 3 लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते, बरोबर. हां, हां, बरोबर आहे. पण आता पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार? आता शेतकरी कमेंटमध्ये विचारतात, की दादा आमचं या बँकेचं कर्ज आहे, हां, आमचं त्या बँकेचं, मग आमचं माफ होईल का? बरोबर. हां, बरोबर आहे. त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. याच्यामध्ये विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, ज्यामध्ये जिल्हा बँका असतात, त्या त्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात ना शेतीवरती. हां, ते बरोबर आहे. कर्ज माफ होणार. किंवा नॅशनल बँकेचं आपण जर पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडिया आहे, हां, युनियन बँक ऑफ इंडिया आहे. हां. त्याचबरोबर पंजाब नॅशनल बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, एच-डी-एफ-सी बँक आहे किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत. ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात, अशा सर्व बँकेचं सरकार कर्जमाफ करू शकतं. परंतु आता आपण जर पाहायला गेलं तर 3 लाखांपर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे, दाट शक्यता आहे. आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला दिलीत. परंतु अद्यापर्यंत सरकार स्थापन होणं बाकी आहे. नेमकीच निवडणूक झालेली आहे. अद्यापर्यंत कोणत्याही कर्जमाफीचं निर्णय सरकारने घेतलेला नाही. शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करावं, परंतु कर्जमाफी होऊ शकते. आणि आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातले शेतकऱ्यांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अद्यापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. निर्णय घेतल्यावर आपण शेतकऱ्यांना अपडेट कळवू. ओके, ओके. धन्यवाद सर. हो, धन्यवाद.